वैष्णवी आत्महत्या प्रकरणी हगवणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर नवरा शशांक, सासू लता यांना 1 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांचा कोर्टातला मुक्काम वाढलेला आहे। आरोपी सासरा आणि दीराला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे, तर पती, सासू आणि ननंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस आता या संदर्भात अधिक चौकशी करून या प्रकरणामधली आणखी गुपितं बाहेर काढणार आहेत। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या हगवणे यांचे वकील बोलतायत, थेट जाऊयात। केसमधले ना सुसाईडच्या तिला मारहाण झाली प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही। मारहाण करण्यामागे त्याचा हेतू पाहिजे। सुसाईडचा जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्यांनी आत्महत्या केली पाहिजे। त्याच्यामुळे असा एखादा ऑड इन्सिडन्स आज 23 पासनं ती माझ्याबरोबर नांदत होती। 23 पासनं आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का, NC आहे का, आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का, माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का? असा आरोप जर असता तर तो FIR मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात, छळ करतात। FIR मधले जे काय ॲलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत। नेहमी छळलं, नेहमी त्रास दिला, सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली, हे सफिशियंट नाही आहे, हे वेग स्टेटमेंट आहे। ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे। त्यामुळं वैष्णवी वारल्याचं जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले तेवढंच दुःख हगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे। ही आज इन्स्ट्रक्शन्स आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता, कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही घेतल्या। त्यांच्या परमिशनने आम्ही त्यांच्याशी बोललो। ते बोलल्यानंतर 5ही आरोपी हगवणे, दोन्ही पिता पुत्र, आई आणि बहीण, तिघांचं 5ही लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे। आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाही आहे। त्याबद्दलची त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती, ती 18 आणि ही 16 तारखेला घटना घडलेली आहे। त्याचा का तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही? मी जर 16 पासून तुमच्या ताब्यात आहे, व्यक्ती कोण आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना। ते नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही। त्या व्यक्तीला त्याचा त्यांनी शहानिशा करायला पाहिजे। तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे, त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे, विचारा आज जाऊन त्याला, आरोपीला। पण तुम्ही त्याच्याकडं कानडोळा का केला? 16 तारखेपासून मी कस्टडीत असताना, 16 तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे, मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगतो। 18 तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची, तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत? ते कारण नाही आहे, हे कशावरून? हे तुम्ही का ठरवलं? मारहाण केली का नाही केली ह्याच्यासाठी साहेब CCTV फुटेज जप्त झालेले आहेत। वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट्समधले आहेत, कशाचे आहेत ह्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आत्ता पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे मारहाण केली, तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यांनीच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाही आहे। कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं। 5ही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्यामुळे तिने ह्यांनी दार तोडून तिची सुटका केलेली आहे। त्याच्यामुळे तो जो काय ह्यांनी पहिल्या दिवशीपासून ह्या प्रकरणाला जो काय वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेलं आहे। आजपर्यंत आज आम्ही येणार नव्हतो, येण्याची आमची इच्छा नाही, पण आज आम्हाला त्या कुटुंबाने कळकळीने विनंती केली की तुम्ही निदान या माध्यमातून तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी। कोर्टाकडनंही केलेली। डावरी सर मागू शकत नाही। 40 लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात, ह्याच्याकडे ऑलरेडी 90 लाखाची मर्सिडीज आहे। 5 कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत, त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही। ऐकून घ्या सर, वापरली कसं असतं सर, डावरी आणि वडिलांनी, आता आपल्यालाही मुली असतात, आपण वडिलांनी स्वेच्छेने मुलीला दिलेलं बक्षीस, गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे। बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही। डावरी ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात, मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसतं। त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेने बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला हे डावरी साऊंड फॅमिली होती ती, सोनं 51 तोळे त्यांनी बँकेत ठेवून साहेब, प्रत्येक बिझनेसमनला तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमन बघा,
इमिडिएट फायनान्स उभं करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅनला बँकेचा कर्जाचा सहारा घ्यावा लागतो. यांचीसुद्धा फॅमिली बिझनेसमध्ये आहे. यांच्या 5 रजिस्टर्ड कंपनीज आहेत. दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली. त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला, फायनान्समध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे तिचंच काय, ह्याच्या आईचे, ह्याच्या बहिणीचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत. आणि तिची जर तक्रार असती दागिने गहाण ठेवण्याबद्दलची तर FIR आली असती. तिने आजपर्यंत तिच्या आईवडिलांना विरोध केला असता. सगळ्यात महत्त्वाची बाब एक लक्षात घ्या, 23 तारखेला लग्न झालेलं आहे. 23 तारखेनंतर मुली ह्या वैष्णवीच्या नावाची 2023ला लग्न झाले. 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी हिच्या घरच्यांनी विकली आहे. वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला. ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे. मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला? बांधकाम व्यावसायिकांकडे जाऊन परस्पर भेटत होते असं तुमच्या आशिलाबद्दल का आरोप केला? तेच तर आरोप आहेत. आता त्यांना काही सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध. त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का, प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लईच्या लग्नानंतर? त्यावेळेस तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का? तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी, ह्या व्यवहारासाठी? साहेब, निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे. निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे. अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली. ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही. ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं. त्यांनी बाळ सांभाळलं, ही माणुसकी दाखवली. उद्या सोडून गेला असता. पोलीस आहे, मीडिया माझ्या विरोधात आहे, पोलीस माझ्या मागे लागलेले आहेत, कशाला बाळ पकडायचं? तर कोणी त्यांनी बाळ सांभाळलं. त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे. ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती